भारताने आशिया चषकावर आपलं नाव कोरलंय. पाकिस्तानला अंतिम सामन्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात धूळ चरत भारताने आशिया चषकावर आपलं नाव कोरलंय. जो आशिया चषक भारताने जिंकला तो आशिया चषक मात्र भारताला प्रेझेंटेशन सेरेमनीच्या वेळी हातात मिळाला नाही. नेमकं याच्यामागचं कारण काय? हे आशिया चषकात भारत जिंकला, पण या आशिया चषकाशी संबंध आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या अभ्यासाचे काय संबंध आहेत, याच्यावरती काय प्रश्न विचारले जातात का, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अक्षय ठाकूर आणि एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. भारताने अत्यंत तुरशीळ झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला धूळ चारत आशिया चषकावर आपलं नाव कोरलेलं आहे. प्रेझेंटेशन सेरेमनी आणि भारताचं सेलिब्रेशन बघू शकता. एरवी कोणत्याही जगातल्या कोणत्याही स्पोर्टमध्ये कोणत्याही खेळाच्या जेव्हा फायनल होते आणि जेव्हा एखादी टीम जिंकते तेव्हा या सेलिब्रेशनच्या वेळी इकडे ट्रॉफी तुम्हाला नेहमीच कोणाच्या ना कोणाच्या हातात नजर येत असेल, पण इकडे ट्रॉफी कुठे तुम्हाला दिसत नाही. फक्त ह्या ज्या ट्रॉफी दिसतात त्या प्लेयरच्या स्वतःच्या प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या किंवा मॅन ऑफ द टुर्नामेंटच्या किंवा मॅन ऑफ द मॅचच्या या ट्रॉफीज आहेत. बाकी जी महत्त्वाची ट्रॉफी होती ती भारताला अजूनही देण्यात आलेली नाही. नेमकं याच्यामागचं कारण काय पुढे आपण जाणून घेऊ. अंतिम सामन्याच्या या लढतीमध्ये सेकंड इनिंगमध्ये जेव्हा भारत रन चेस करत होता तेव्हा आपल्या भारताच्या तिलक वर्मा या फलंदाजाने अत्यंत बाजू सावरत भक्कमपणे उभं राहत मॅच आपल्याला शेवटची तडीस नेलेला पण बघितली. त्याच्या आधी जेव्हा फर्स्ट इनिंगमध्ये भारत बॉलिंग करत होता तेव्हा कुलदीप यादव या आपल्या फिरकीपटूने 4 विकेट पटकावत पाकिस्तानचा जो स्कोर होता तो नियंत्रणाखाली आणला आणि स्कोर मर्यादित ठेवला, कारण एका पॉईंटला पाकिस्तान खूप मोठा स्कोर उभा करेल अशी शक्यता वाटत होती. नेमका अंतिम सामना कसा राहिला, भारताचा प्रवास या साखळी फेरीपासून अंतिम फायनल पर्यंत कसा राहिला हा जाणून घेऊया. सुरुवातीपासूनच भारताचा अपराजित प्रवास राहिला. अपराजित म्हणजे भारताने एकही मॅच न हरता सर्व मॅचेस जिंकत भारत फायनल पर्यंत पोहोचला. साखळी फेरीमध्ये UAE, पाकिस्तान आणि ओमान या तिन्ही देशांवर निर्विवादपणे विजय मिळवला. खास करून पाकिस्तानवर जेव्हा विजय मिळवला तेव्हा तुम्ही बघितलं असेल अत्यंत एकतर्फी हा सामना झालेला होता. तो सामना होईल का नाही होईल असं बोललं जात होतं. भारताने हा सामना खेळू नये किंवा अगदी काही प्लेयर्स सुद्धा हा सामना खेळण्यासाठी इच्छुक नव्हते भारताचे. परंतु अशा वेळी जेव्हा एखाद्या महत्त्वाच्या टुर्नामेंटमध्ये भारताने किंवा इतर कोणत्याही देशाने समजा अशा वेळी मॅचवर बहिष्कार घातला तर ते प्रोफेशनल ठरत नाही. त्याच्यामुळे इम्प्लिकेशन्स पुढे सुद्धा खूप वाढतात. इतर टुर्नामेंट्समध्ये भारताचा सहभाग वगैरे या सर्व गोष्टींवर मर्यादा येतात. त्यामुळे असं करून चांगलं नव्हतं. त्यामुळे भारताला हा सामना खेळावा लागला आणि भारताने तो खेळला आणि पाकिस्तानला साखळी फेरीतल्या मॅचमध्ये अत्यंत निर्लज्जपणे पाकिस्तानला खूप मोठा विजय मिळवला होता पाकिस्तानवरती. त्याच्यानंतर सुपर 4 स्टेज जी झाली होती ज्याच्यात 4 बेस्ट टीम्स सुपर 4च्या स्टेजला पोहोचल्या होत्या, त्याच्यात पुन्हा पाकिस्तानवरती सहज विजय मिळवला होता. त्याच्यात सोबत बांगलादेशला सुद्धा हरवलं होतं. फक्त श्रीलंकेविरुद्धचा फायनलच्या आधीचा जो सामना होता म्हणजे पहिले 2 सामने जिंकून भारताने पाकिस्तान आणि बांगलादेश बरोबरचे सामने जिंकून फायनलमध्ये प्रवेश मिळवलेला होता. फक्त शेवटची एक मॅच फॉर्मॅलिटी म्हणून राहिली होती ती श्रीलंकेवरची मॅच, ज्याला डेड रबर म्हटलं जातं की हा सामना खेळायचीच काय गरज आहे, भारत ऑलरेडी फायनलला गेलाय, तिकडे पाकिस्तान सुद्धा फायनलला गेले, त्यामुळे ह्या मॅचची गरजच काय होती असं बोललं जात होतं. परंतु जस्ट फायनलच्या आधी खेळवल्या गेलेल्या मॅचमध्ये आपल्या काही लिमिटेशन्स उघड्या पडल्या. अत्यंत तुरशीचा सामना झाला. श्रीलंका आपल्याला कुठेतरी हरवते की काय असं चित्र निर्माण झालेलं होतं. परंतु अत्यंत अटीतटीच्या लढाईमध्ये जी मॅच सुपर ओव्हरपर्यंत गेली तर सुपर ओव्हरमध्ये भारताने श्रीलंकेला फक्त 2 रन्सवर मर्यादित ठेवत हा सामना सुद्धा जिंकला आणि दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला होता. बाकी श्रीलंकेविरुद्ध सामना सोडला तर सर्व सामने एकतर्फी झाले आणि भारताचा विजयाचा डंका हा संपूर्ण आशिया चषकात वाजल्यावर तुम्ही बघितला असेल. त्यानंतर अंतिम सामन्यात नेमकं काय चित्र होतं समजून घेऊ. अंतिम सामन्यात पाकिस्तानने जोरदार सुरुवात केली होती. अगदी 12 ओव्हर्समध्ये 110वर 1 असा स्कोर होता आणि जे नेहमीचे क्रिकेट फॉलो करणारे असेल, क्रिकेट फॅन्स असतील त्यांना माहिती असेल की T20मध्ये 12 ओव्हर्सपर्यंत जेवढे रन झाले असतील त्याच्या साधारण दुप्पट रन 20 ओव्हरच्या शेवटाला झालेले असतात आणि इकडे होणं ते शक्य सुद्धा होतं कारण पाकिस्तानची फक्त एकच विकेट गेलेली होती. त्यामुळे सहजपणे पाकिस्तान अगदी 220 ते 200 अगदी 40 लाईन म्हणा ह्याच्या आसपास तरी स्कोर उभा करेल असं बोललं जात होतं. परंतु ह्याच्यानंतर कुलदीप यादव आपल्या फिरकीपटूची जादू चालली, इतर गोलंदाजांनी सुद्धा त्याला साथ दिली आणि 110वर 1 असा 12 ओव्हरपर्यंत असणारा पाकिस्तानचा स्कोर हा 20 ओव्हर सुद्धा कंप्लीट करू शकला नाही. 19.4 ओव्हर्समध्ये 146वर पाकिस्तान ऑल आउट झाला. पुढचे जे 9 विकेट्स होत्या त्या फक्त 33 धावांमध्ये 33 रन्समध्ये गडगडल्या पाकिस्तानच्या. इतका पाकिस्तानचा खेळ सुमार होता. अगदी सुरुवातीला फक्त पाकिस्तानच्या ओपनर्सने आणि नंबर 3ने हा डाव सावरलेला होता आणि अत्यंत दिमागात पुढे घेऊन जात होते. परंतु पाकिस्तान टीमचं हे कायमचं चित्र राहिलं आहे की जेव्हा जेव्हा प्रेशर सिच्युएशन होतात संपूर्ण टीम अक्षरशः कोसळते आणि कोलॅप्स होते आणि तसंच झाला. हा खूप मोठा कोलॅप्स झाला. 9 विकेट फक्त 33 रन्समध्ये गेल्या पाकिस्तानच्या.
त्यानंतर या 146 धावांसाठी जेव्हा 147चा टार्गेट भारताला मिळाला, तो चेस करताना भारताची सुरुवात प्रचंड खराब झाली. एरवी संपूर्ण आशिया चषकामध्ये फॉर्म मध्ये राहिलेला आपला जो बॅटर होता, ओपनिंग बॅटर जो होता अभिषेक शर्मा, तो स्वस्तात बाद झाला. त्याच्यानंतर लागोलाग शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव हे सुद्धा बाद झाले आणि भारताची चित्र 20 धावांवर 4 ओव्हर्समध्ये निर्माण झालेला होता. आणि भारत हा सामना आता खरंच जिंकली की नाही का पाकिस्तानकडनं भारताला हार स्वीकारावं लागेल असं चित्र होतं. कारण पाकिस्तान ग्रुप स्टेजमध्ये आणि त्याच्यानंतर सुपर 4 मध्ये भारताकडून हरलेला होता, तरी सुद्धा फायनल पर्यंत पोहोचून म्हणजे पाकिस्तान संपूर्ण आशिया चषकात फक्त 2च या मॅच हरल्या होत्या आणि त्या दोन्हीच्या दोन्ही भारताकडून हरलेल्या होत्या. त्यामुळे फायनलला ही भारताला हरवण्याची संधी पाकिस्तानकडे बघितलं जात होतं. अक्षरशः पाकिस्तानी प्रसार माध्यमं किंवा पाकिस्तानचे नेते किंवा पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डचे जे महत्वाची लोक आहेत आणि अगदी प्लेयर सुद्धा यांनी भारताला हरवल्यावर कशा प्रकारचं सेलिब्रेशन करायचं, कशा प्रकारची टीका टिप्पणी करायची, इथपर्यंतचे सर्व प्लॅन्स रेडी होते. आणि मॅचचं चित्र इंडियाच्या बॅटिंगच्या सुरुवातीला साधारण तसंच निर्माण झालं होतं आणि अक्षरशः पाकिस्तानमधलं वातावरण हुरळून निघालेलं होतं. प्रचंड गाजावाजा मोठा सुरू झाला तेव्हा पाकिस्तान भारताला हरवणार आहे. पहिल्या 2 मॅच हरल्या तरी पाकिस्तान आता इंडियाला हरवणार, इंडियाला धूळ चारणार, इंडिया खूप नामुष्कीतून हरणार. आणि ज्या प्रकारचं चित्र होतं 24-3 हे खरंच लज्जास्पद होतं आणि कुठेतरी असं वाटत होतं की भारत हरतोय. कारण ह्याच्या आधीची फायनल सुद्धा एक जी झाली ती 2017 सालची चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल, त्याच्या सुद्धा भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले होते आणि तेव्हा भारताला अत्यंत निर्घृण पराभव स्वीकारावा लागला होता. साधारण 150 का 180च्या आसपास रन्सने, म्हणजे जेमतेम पाकिस्तानने दिलेल्या टार्गेटच्या निम्म्या टार्गेट भारत अचीव करू शकला. त्यांनी अत्यंत मोठी हार तेव्हा पत्करावी लागली होती. तसंच चित्र पुन्हा होतं की काय अशी खूप लोकांना भीती वाटत होती, कारण 20वर 3 अशा प्रकारचे चित्र. पण त्याच्यानंतर ऑपरेशन तिलक म्हणजे ऑपरेशन सिंदूर आधी राबवलं गेलं, पाकिस्तानवरच्या ज्या काही दहशतवादी तळं होते ती उद्ध्वस्त झाली. पण त्याच्यानंतर आता ऑपरेशन तिलक जणू काय भारताने राबवलं असं म्हटलं गेलं. आणि तिलक वर्मा, त्या सोबतीने शिवम दुबे आणि इतर प्लेयर्स बॅटिंगला उभे राहिले आणि त्यांनी हे अशक्यप्राय वाटणार म्हणजे टप्प्याबाहेर गेलेलं असं वाटणारं जे टार्गेट होतं ते टप्प्यामध्ये आणलं आणि भारताने त्याच्यानंतर सहज विजय मिळवला. त्या चेसमध्ये पण जर तुम्ही बघितलं तर लक्षात येईल की जेव्हा जेव्हा अशी 50-50 वाली सिच्युएशन होती की आता मॅच इकडे सरकेल किंवा इकडे सरकेल अशा प्रकारची चित्र असताना पाकिस्तानने अक्षरशः आपल्या हातातला डाव चुकवण्यावर चुका करून घालवला. एक रनआउट तर जर तुम्हाला आठवत असेल तर तिलक वर्मा हा क्रीजच्या प्रचंड बाहेर होता, त्याला रनआउटचा चान्स होता. तो रनआउटचा चान्स कीपरने इतक्या सहजपणे घालवला की फ्रेम मध्ये नसलेला तिलक वर्मा, म्हणजे त्या रनआउट चान्समध्ये फ्रेम मध्ये सुद्धा तिलक वर्मा नव्हता. स्लो मोशन मध्ये जो थर्ड अंपायरचा व्हिज्युअल्स दाखवले गेले तो तिलक वर्मा स्लो मोशन मध्ये जे व्हिज्युअल दिसत होते त्याच्यामध्ये तो पूर्णपणे फ्रेम मध्ये आला आणि आत त्याने स्वतःची विकेट वाचवली. पण फक्त हातात बॉल असणारा पाकिस्तानचा कीपर तो हातातला बॉल त्या स्टंपला मारू शकला नाही. इतक्या वेळात तिलक वर्मा क्रीजमध्ये आले आणि तो स्वतःची विकेट वाचवली. तिकडे कुठे भारताचा डाव जो कदाचित पुन्हा हुकू शकला असता तो वाचला. म्हणजे सोशल मीडियावर तर अशी पण चर्चा होती की इतक्या वेळात, आणि ऍक्च्युअली इतक्या वेळात महेंद्रसिंग धोनी सारख्या प्लेअरने 10 स्टंपिंग करून अख्खी समोरची टीम ऑल आउट केली असती. पण पाकिस्तानच्या त्या विकेट किपरला 1 विकेट घेता नाही, जिकडे त्यांना संधी होती मॅच अजून कदाचित टाईट सिच्युएशनला जाऊ शकली असती, जी अर्थात शेवटच्या ओव्हरपर्यंत झाली होती. पण त्याच्यानंतर अगदी शेवटचा बॉल जो खेळला तो म्हणजे रिंकू सिंगने, ज्याने असं म्हटलं गेलं म्हणजे त्याच्यानंतरच्या ब्रॉडकास्टर्सच्या एका शोमध्ये प्लेयर्सच्या चिठ्ठ्या दाखवल्या गेल्या की आशिया कप सुरू होण्याच्या आधी त्यांच्या मनातली इच्छा काय होती. आणि रिंकू सिंगने तेव्हा ही आशिया कप चषक स्पर्धा सुरू होण्याच्या आधी लिहून ठेवलं होतं की मला आशिया चषक जिंकतानाचे विनिंग रन्स बनवायचे आहेत. हे त्याने आशिया चषक सुरू होताना लिहून ठेवलेलं होतं. बरं, हाच रिंकू सिंग संपूर्ण आशिया चषकात त्याला एकही सामना खेळायची संधी सुद्धा मिळाली नव्हती, कारण अर्थात भारताची टीम स्ट्रॉंग होती आणि भारताच्या टीममध्ये कुठेही त्याला बसवण्यासाठी टीममध्ये घेण्यासाठी जागा नव्हती. सर्व प्लेयर्स ऑलरेडी इक्वेशन रेडी होते. पण अगदी श्रीलंकेबरोबरची जी मॅच होती नेमकं तेव्हा हार्दिक पांड्या इंजोर्ड झाला आणि तो इंजोर्ड झाल्यामुळे रिंकू सिंगला फायनल मॅचमध्ये खेळायची संधी प्लेइंग 11 मध्ये मिळाली. बरं, संपूर्ण सामन्यामध्ये सुद्धा त्याला बॅटिंगचा चान्स मिळाला नाही. फक्त शेवटच्या ओव्हरला जेव्हा शिवम दुबेची विकेट गेली तेव्हा रिंकू सिंग बॅटिंगला आला आणि फक्त एक बॉल, अख्ख्या टुर्नामेंटमध्ये फक्त तो एकच बॉल खेळू शकला आणि तो एक बॉल म्हणजे अख्ख्या टुर्नामेंटचा शेवटचा बॉल होता, जेव्हा इंडियाला जिंकण्यासाठी 1 रन पाहिजे होता. आणि तेव्हा रिंकू सिंगने चौकार मारून तो सामना भारताला जिंकवला आणि आशिया चषक जिंकवला. आणि रिंकू सिंगने आशिया चषक सुरू होण्याच्या आधी लिहून ठेवलेलं स्वप्न आहे त्याचं अगदी अक्षरशः शब्दशः त्याने खरं करून दाखवलं. म्हणजे डेस्टिनी आणि फॉर्च्युन्स वगैरे आपण जे म्हणतात, जे स्टार्स आपण म्हणतो ते खरंच हे असेल. ज्या माणसाला संपूर्ण टुर्नामेंटमध्ये एकही मॅच खेळायला मिळाली नाही, तो टुर्नामेंटचा शेवटचा बॉल खेळायला आला आणि भारताला त्याने 4 मारून मॅच जिंकून दिली. ऑपरेशन तिलक, ज्याचा आपण उल्लेख केला, ऑपरेशन तिलक
म्हटलं गेलं तिलक वर्मा मैदानात ठामपणे उभं राहिले, त्याच्यामुळे हे टार्गेट अचीव झालं. तिलक वर्माला शिवम दुबे आणि रिंकू सिंग यांची भक्कम साथ लाभली. महत्वाचा जो ड्रामा होता याचा आपण अगदी व्हिडिओच्या सुरुवातीला उल्लेख केला की भारताला आशिया चषक जिंकलेला असून सुद्धा आशिया चषक दिला गेला का नाही. त्यानंतर हँडशेकवाले बरेच तुम्ही गोष्टी ऐकल्या असेल की भारताने हात मिळवला नाही समोरच्या प्लेअरशी, पाकिस्तानच्या प्लेअरशी हात मिळवला. एकूणच ड्रामा काय होता जाणून घेऊया स्लाइडमध्ये. कॅप्टन्स मीट जी होती, इनॉग्रल सेशन जे होतं आशिया चषक सुरुवात होताना तेव्हा एक कॅप्टन्स मीट ठेवली गेली होती. सर्व सहभागी होणाऱ्या संघांचे कॅप्टन्स यांची आशिया चषकाच्या जी महत्वाची बॉडी आहे त्यातल्या लोकांची ती मीटिंग होती आणि तेव्हा एक फॉर्मल कार्यक्रम झालेला होता. त्या कार्यक्रमात सुद्धा भारताचे कप्तान सूर्यकुमार यादव यांनी पाकिस्तानचा जो कॅप्टन आहे सलमान अली आगा याच्याशी हस्तांदोलन तेव्हा सुद्धा केलं नव्हतं आणि तेव्हापासून त्याची चर्चा सुरू झाली की जर कॅप्टन्स मीटमध्येच भारताचा कॅप्टन पाकिस्तानच्या कॅप्टनशी हात मिळवत नाहीये तर मग जेव्हा मॅचच्या नंतर जेव्हा हात मिळवावा लागतो तेव्हा भारत काय करेल ही चर्चा तेव्हा सुरू होती. फक्त तेव्हा आशियन क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष असलेला मोहसिन नक्वी जो पीसीबीचा सुद्धा चेअरमॅन आहे, म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डचा सुद्धा चेअरमॅन आहे आणि आशियन क्रिकेट काउन्सिलचं चेअरमॅन आहे, त्याच्याशी मात्र हस्तांदोलन केलं होतं. कारण ते एक फॉर्मल होतं, ज्या स्पर्धेमध्ये आपण सहभागी होते त्या बॉडीचा जो प्रमुख आहे त्याचा तो प्रमुख होता, त्यामुळे त्याच्याशी हस्तांदोलन केलं. पण त्याच्यावर सुद्धा भारतामध्ये चीड निर्माण झाली आणि त्यामुळे त्याच्यानंतर मोहसिन नक्वीला सुद्धा भारताकडनं टाळण्यात आलं आणि त्याला नेहमीच बगल देण्यात आले आणि त्याला सन्मान दिला गेला नाही भारताकडून. त्याच्यामुळेच कुठेतरी फायनलवाला ड्रामा झाला हे आपल्याला लक्षात येईल. तेव्हा पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन करणं सूर्यकुमार यादवनं टाळलं होतं. ग्रुप स्टेजच्या मॅच नंतर सुद्धा भारतीय संघाने पाकिस्तानचे हस्तांदोलन टाळलं होतं. म्हणजे जी ग्रुप स्टेजमध्ये पहिली मॅच भारताची पाकिस्तानची झाली त्याच्यात पाकिस्तानला अक्षरशः धूळ उचलून भारताने सहजपणे ती मॅच जिंकली होती. तेव्हा मात्र कारण जर तुम्ही मॅच बघत असाल, क्रिकेट बघत असाल किंवा कोणताही स्पोर्ट बघत असाल, कोणतीही मॅच संपल्यानंतर दोन्ही साईडचे प्लेयर जे असतात एकमेकांना क्रॉस करत हस्तांदोलन करतात आणि मग ड्रेसिंग रूममध्ये निघून जातात. पण भारताने ती मॅच जिंकली. दोन्ही प्लेयर जे दोन्ही बॅटर्स क्रीजवर होते ते तसेच सरळ चालत ड्रेसिंग रूमकडे गेले. संपूर्ण सपोर्ट स्टाफ जो बाउंड्रीच्या जवळ डगआउटमध्ये बसलेला होता तो उठला आणि संपूर्ण ड्रेसिंग रूममध्ये गेला आणि ड्रेसिंग रूमचा दरवाजा बंद करून त्यांच्या तोंडावर दार लावून घेतलं. पण पाकिस्तानचे प्लेयर्स मात्र त्यांना ह्या गोष्टीची कल्पना नव्हती की नेमकं काय होतंय. ती लोक ग्राउंडवरच वाट बघत उभे होते की भारत आत्ता येईल, काय नेमकं चाललंय, हात मिळवणार की नाही. कारण जनरली हे फॉर्मॅलिटी असते की दोन्ही साईडचे प्लेयर्स एकमेकांशी हस्तांदोलन करतात, परंतु भारताने पाकिस्तानच्या कोणत्याही प्लेयरशी किंवा कोणाशी हस्तांदोलन करणार नाही हे स्पष्टपणे ठणकावून दाखवलं आणि ड्रेसिंग रूमचा दरवाजा पाकिस्तानच्या प्लेयरच्या तोंडावरती तेव्हा बंद केला होता. हे ग्रुप स्टेजमध्ये आपण बघितलेलं होतं. फायनल मॅच संपल्यानंतर सुद्धा प्रेझेंटेशन सेरेमनीचा एक मोठा ड्रामा झाला होता. प्रेझेंटेशन सेरेमनी एरवी जी मॅच संपल्याच्या साधारण फार तर 15-20 मिनिटं किंवा अगदी अर्धा तास लेट होईल, समजा त्या अर्धा तासात सुरू व्हायला हवी, ती अर्धा तासानंतर सुरू व्हायला गरज असणारी प्रेझेंटेशन सेरेमनी जवळजवळ 1 ते 1.5 तास उशिराने सुरू झाली. म्हणजे फायनलची मॅच संपल्यानंतर पाकिस्तानी प्लेयर जे ड्रेसिंग रूममध्ये गेले ते बाहेर यायलाच तयार नव्हते. म्हणजे त्या दरम्यान हा पीसीबीचा चेअरमन जो एशियन क्रिकेट काउन्सिलचा सुद्धा अध्यक्ष आहे तो कोणाशी तरी तावातावाने फोनवर बोलत असताना सुद्धा मी व्हिडिओज बघितला असाल. पाकिस्तानचे प्लेयर ड्रेसिंग रूममध्ये जाऊन बसले. आता प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी सर्व दोन्ही संघांचे प्लेयर बाहेर येणं एक साधारण साहजिक आहे, फॉर्मॅलिटी. भारताचे प्लेयर ग्राउंडवरच होते, फोटो सेशन चालू होतं, त्यांच्या फॅमिलीज होत्या, त्यांच्या मित्रमंडळी होते, त्यांच्यासोबत बोलणं, प्रेसला बाईट्स देणं चालू होतं, प्रश्न विचारले जात होते, इंटरव्ह्यू घेतले जातो, हे सर्व चालू होतं. पण पाकिस्तानचे प्लेयर्स मॅच हरल्यानंतर जे ड्रेसिंग रूममध्ये जाऊन बसले, माहीत नाही त्यांना इतकं काय रडायला येत होतं आणि काय त्यांनी धाय भोगून रडवते, इतका वेळ त्यांना डोळे पुसायला लागला आणि स्वतःवरती कंट्रोल आणायला लागला. कारण जवळजवळ त्यांचे चेहरे जर तुम्ही बाहेर आला त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असाल अनेकांचे डोळे सुजलेले होते, चेहरे पडलेले होते. खुद्द पीसीबीचा चेअरमॅन जो प्रमुख आहे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा, त्याचा चेहरा सुद्धा बघण्यासारखा झाला होता. जेव्हा भारताच्या एखाद्या प्लेयरला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द मॅच हे अवॉर्ड्स घेण्यासाठी जेव्हा ते येत होते तेव्हा तो ढुंकून सुद्धा बघत नव्हता. त्यांचा चेहरा सुद्धा संपूर्णपणे पडलेला होता आणि हा सर्व ड्रामा झाला. म्हणजे जी प्रेझेंटेशन सेरेमनी लगेच सुरू व्हायला होती त्याला 1 ते 1.5 तास उशीर लावला गेला. त्यानंतर भारताने एसीसीचा चेअरमन म्हणजे आशिया क्रिकेट काउन्सिलचा अध्यक्ष असणारा पाकिस्तानी मंत्री, म्हणजे तो जो पीसीबीचा चेअरमन आणि आशियन क्रिकेट काउन्सिलचा चेअरमन आहे हे आपण वारंवार म्हणतोय, मोहसिन नक्वी, तो त्या पाकिस्तानमधला इंटरनल मिनिस्टर आहे. इंटरनल मिनिस्टर म्हणजे आपल्याकडे साधारण गृहमंत्री जशा प्रकारचं पद म्हटलं होतं तशा प्रकारचा जो पाकिस्तानमधला गृहमंत्री आहे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष आणि आशियन क्रिकेट काउन्सिलचा सुद्धा तो अध्यक्ष आहे. त्यामुळे आणि जर तुम्ही माहिती असेल, जर तुम्ही बातमी फॉलो करत असाल तर ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान याच मोहसिन नक्वीकडनं भारताला चिथावणी कोर किंवा भारताला अपमानास्पद असणारी अशा अनेक गोष्टी केल्या गेल्या, अशा अनेक दावी केली गेले, अशी अनेक वक्तव्य त्याच्याकडनं आले होते. म्हणून अशा माणसाकडनं आम्ही ट्रॉफी स्वीकारणार नाही भारताने ठणकावून जगासमोर दाखवून दिलं आणि शेवटपर्यंत ती ट्रॉफी स्वीकारली नाही.
बरं, ट्रॉफी स्वीकारली नाही तर साधारणपणे इतकं तर समजायला पाहिजे की त्याच्या हातून जर दिली गेली नाही तर दुसऱ्या कोणाच्या हातून द्यायला गेली पाहिजे. म्हणजे भारताचं म्हणणं काय होतं की आम्हाला ट्रॉफी स्वीकारायची नाही असं भारताचं म्हणणं नव्हतं, तर ह्या माणसाच्या हातून स्वीकारायची नाहीये असं भारताचं म्हणणं होतं. याच्यावरती उपाय असा काढला गेला तिकडे डिस्कशनमध्ये असं होतं की पाकिस्तानी संघाला जे उपविजेतेपदाची ट्रॉफी आहे, उपविजेतेपदाचे जे मेडल्स आहेत ते मोहसिन नकवी देईल आणि एशियन क्रिकेट काउन्सिलचा इतर कोणतरी दुसरा पदाधिकारी हा भारताला ट्रॉफी देईल. परंतु मोहसिन नकवी हा अडून बसला की नाही, ट्रॉफी मीच देणार. म्हणजे पाकिस्तानी क्रिकेट संघाला त्याला उपविजेतेपदाच्या ट्रॉफी देण्याचा आणि मेडल्स देण्याची संधी होती ती त्याने नाकारली, ती त्यांना नको होती, कारण त्याने भारताला त्याला त्याच्याच हातून ट्रॉफी द्यायची होती, त्याला अडवणूक करायची होती, हे आपण बघितलं. आणि म्हणून मोहसिन नकवीने ही भारताची अडवणूक करून ठेवली आणि प्रेझेंटेशन सेरेमनी तिकडे बारगळली आणि फक्त पाकिस्तानला उपविजेतेपदाचा चेक आणि उपविजेतेपदाचे मेडल्स देऊन त्याच्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनी संपवण्यात आली. बरं, मोहसिन नकवीच्या हातून नाही दिली तर इन्फॉर्मली इतर कोणाच्या हातून तरी भारताकडे ते मेडल्स आणि ट्रॉफी पोहोचवणं गरजेचं होतं, जे देण्यात आली नाही. भारताच्या हक्काची, भारताने जिंकलेली ट्रॉफी मोहसिन नकवी ट्रॉफी आणि भारतीय संघाचे, भारताच्या प्लेयर्सचे हक्काचे मेडल्स घेऊन तो हॉटेल रूमला स्वतःच्या घेऊन गेला. एशियन क्रिकेट काउन्सिलकडे त्याने परत पाठवायला हवे होते फॉर्मली, ते त्याने केले नाही, तर ती स्वतःच्या हॉटेल रूमवरती तो ट्रॉफी आणि सर्व मेडल्स घेऊन गेला. त्याची तक्रार भारताने आत्ताच मंगळवारी झालेल्या एका बैठकीमध्ये, एशियन क्रिकेट काउन्सिलच्या बैठकीमध्ये जोरदार याचा निषेध नोंदवला आणि जोरदार याचा विरोध केला की मोहसिन नकवी यांना हा हक्क कोणी दिला की भारताच्या हक्काची किंवा एशियन क्रिकेट काउन्सिलची मालकी असलेली वस्तू, ट्रॉफी आणि मेडल्स हा व्यक्ती स्वतःच्या पर्सनल हॉटेल रूममध्ये कसा काय घेऊन जाऊ शकतो, याच्यावरती मोठा आक्षेप नोंदवण्यात आला आणि खूप जोरदार विरोध झाला. म्हणजे भारताकडनं बीसीसीआयचे जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत राजीव शुक्ला हे तिकडे सहभागी झाले, त्यांनी इतर पदाधिकारी होते, तेव्हा भारताकडनं मोठा निषेध नोंदवण्यात आला. आता मोहसिन नकवीवरती भारत काय कारवाई करायला लावेल आयसीसीला किंवा एसीसीला हे येणाऱ्या काळात आपण बघू शकतो, कारण नोव्हेंबरमध्ये आयसीसीची मीटिंग आहे, तेव्हा एका या जनरल मीटिंगमध्ये भारत याची नक्कीच तक्रार नोंदवेल, निषेध नोंदवेल आणि काय नेमकी तक्रार करेल आणि आयसीसी या मूर्खावरती काय कारवाई करेल हे आपल्याला तेव्हा नक्कीच बघायला मिळेल. जागतिक क्रीडा विश्वाच्या इतिहासात पहिल्यांदा असं आलं की विजेत्या संघाला ट्रॉफी शिवाय सेलिब्रेशन करावं लागलं होतं, ज्याचा आपण सारखा वारंवार उल्लेख करत होते. एशियन क्रिकेट काउन्सिल, आशियाई क्रिकेट काउन्सिल ज्याचा मगासून उल्लेख करतोय, त्याचा आपल्याशी काय संबंध, आपल्या अभ्यासात कधी ह्याचा संबंध येतो का? आपल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थी करणार आहेत, ज्यांना एक्झाम देत आहेत सर्वच प्रकारच्या, तर हो, वारंवार सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जेवढ्या एक्झाम झालेल्या आहेत किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या सुद्धा ज्या सर्व सेवा भरती आहे तिकडे जीकेचा जो शिक्षण होतो तिकडे वारंवार अशा प्रकारचे जेवढे स्पोर्ट्स आणि जेवढ्या स्पोर्ट्स कॉम्पिटिशन होतात त्याच्यावरती प्रश्न विचारले गेले आहेत. त्यामुळे आपण एशियन क्रिकेट काउन्सिलबद्दल जे फॅक्ट्स आहेत महत्त्वाचे, जे अभ्यासात आपल्याला प्रश्नांमध्ये विचारले जाऊ शकतात, त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. एशियन क्रिकेट काउन्सिल, आपल्याला माहिती असेल की आयसीसी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ही एक संस्था आहे जी जगातल्या संपूर्ण क्रिकेटची हाताळणी करतं, लक्ष ठेवतं, त्याच्यावरती वचक ठेवतं आणि नियंत्रण ठेवतं. परंतु एशियन क्रिकेट काउन्सिल, आशियाई क्रिकेट काउन्सिलची अशी काय गरज पडली की एशियासाठी एक वेगळं काउन्सिल स्थापन करावं लागलं. तर साधारणपणे तुम्हाला पार्श्वभूमी माहिती असेल की 1983ला इंडियाने पहिला वर्ल्ड कप जिंकला होता, म्हणजे एकंदर तिसरा असणारा हा वर्ल्ड कप, आणि भारताने जिंकलेला पहिला वर्ल्ड कप 1983ला कपिल देवच्या नेतृत्वाखाली तो सामना, तो फायनल मॅच, तो वर्ल्ड कप भारताने जिंकला होता. आणि त्या फायनल मॅचची काही तिकीट बीसीसीआयचा प्रेसिडेंट, म्हणजे भारताच्या क्रिकेटची प्रमुख संघटना असणाऱ्या प्रेसिडेंटने काही एक्स्ट्रा पासेस मागितले. तेव्हा तिथल्या इंग्लंड क्रिकेट बोर्डने, म्हणजे जर तुम्हाला माहिती असेल तर 1975, 1979 आणि 1983 हे सुरुवातीचे सर्व विश्वचषक हे फक्त इंग्लंडमध्येच आयोजित केले जायचे आणि आयसीसी मात्र नावाला होती. संपूर्ण आयसीसीवरती नियंत्रण हे इंग्लंड क्रिकेट बोर्डाचंच होतं. कोण येणार, कसं येणार, काय खेळवलं जाणार, स्पर्धा कशा प्रकारे खेळवली जाणार, हे सर्व अधिकार इंग्लंड क्रिकेट बोर्ड स्वतःकडे राखून ठेवून होतं. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने भारताला काही एक्स्ट्रा पासेस जे द्यायचे होते ते भारताला तर शेवटी नाकारलेच, पण शेवटी NKP साळवे हे तेव्हाचे बीसीसीआयचे प्रेसिडेंट होते, NKP साळवे यांचा अपमान केला. त्यांना अपमानजनक शब्दांमध्ये त्यांच्याशी वार्ता करण्यात आली, त्यांच्याशी बोलण्यात आलं, त्यांना हिणवण्यात आलं आणि ह्या अपमानाचा बदला घेण्याचा उद्देश ठेवून NKP साळवे यांनी हे ठरवलं की कायम इंग्लंडला हा कोणी अधिकार दिला की त्यांच्याकडे स्पर्धा होईल. त्यांनी हे ठरवलं की ही स्पर्धा, हा वर्ल्ड कपचा जी स्पर्धा आहे ती या इंग्लंडच्या बाहेर घेऊन द्यायची आणि झालंच तर ती भारतातच घेऊन यायची, हे त्यांनी
चंग केला, त्यांनी निश्चय केला आणि पुढच्या काही दिवसांमध्ये, पुढच्या काही येणाऱ्या वर्षांमध्ये इतर सर्व संघांना, इतर सर्व देशांचे क्रिकेट बॉडीजना आपल्या हाताशी घेऊन, मग ते श्रीलंका असेल, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, ह्या सर्व लोकांशी हात मिळवणी करून इंग्लंडमध्ये आयोजित केला जाणारा वर्ल्ड कप त्याच्या पुढच्या 4 वर्षांनी जेव्हा तो होणार होता तेव्हा 1987ला तो भारतामध्ये आयोजित केला गेला आणि 1987चा हा विश्वचषक, क्रिकेट विश्वचषक भारतात खेळवला गेला. त्या दरम्यान 83 ते 87च्या दरम्यान बऱ्याच काही घडामोडी झाल्या. म्हणजे गव्हर्नमेंटकडनं जी फंडिंग मिळणार होती, गव्हर्नमेंटकडनं काही आधार मिळणार होता वर्ल्ड कप आयोजित करण्यासाठी, त्याच्यावरती टाचागणी केली. त्याच्यामुळे मग शेवटी प्रायव्हेट प्लेअरकडे जावं लागलं. मग स्पॉन्सरशिप रिलायन्सकडनं दिली. मग रिलायन्सने सुद्धा अट घेतली की वर्ल्ड कपला रिलायन्सचं नाव दिलं गेलं. आणि तेव्हाच्या वर्ल्ड कपला जर तुम्हाला माहिती असेल तर 1987चा हा जो वर्ल्ड कप खेळायला गेला त्याला नाव देण्यात आलं होतं रिलायन्स कप, असं तेव्हाचे पद्धत होती. त्याच्यानंतर सुद्धा अनेक जेव्हा क्रिकेट वर्ल्ड कप झाले तेव्हा ज्या प्रायव्हेट प्रायोजकांनी ही स्पर्धा आयोजित केली आणि ज्यांनी स्पॉन्सर केली त्या प्रायोजकांचं नाव त्या वर्ल्ड कपला देण्यात आलं. नंतर आयसीसीने पद्धत बंद केली. पण 1987ला हा रिलायन्स कप म्हणून हा वर्ल्ड कप भारतामध्ये खेळवला गेला. बीसीसीआयच्या प्रेसिडेंटला आणि बीसीसीआयच्या सदस्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली आणि त्याच्या बदल्यातून सर्व जे देश ज्यांना दुय्यम समजले त्यांनी 1987चा हा वर्ल्ड कप इंग्लंड बाहेर नेण्याचं ठरवलं आणि तो भारतामध्ये आयोजित करण्यात आला. भारत आणि पाकिस्तानमध्ये एकत्रितपणे सामने खेळवले गेले आणि 1987चा वर्ल्ड कप हा भारतामध्ये खेळवला गेला होता. बरं, हे झालं 1987ला जेव्हा फायनल पिक्चर म्हणजे पुढचा वर्ल्ड कप भारतात आणला आणि भारतात खेळवला गेला. पण 1983लाच त्यांनी अजून एक प्रयत्न केले की संपूर्ण सर्व गोष्टींसाठी आयसीसी वरती अवलंबून न राहता आपली स्वतःची वेगळी सुद्धा एक बॉडी असावी आशियाई देशांची. कारण आयसीसीच्या स्पर्धांमध्ये जास्त खेळणारे देश तर आशिया खंडातले होते आणि आशियाच्या या जेवढे देश होते त्यातले जास्त लोक होते. फार क्वचितपणे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, न्यूझीलंड हे मोजके 4-5 देश जे बाहेरचे ते खेळायचे. बाकी सर्वात जास्त देश तर आशिया आहेत. मग आशियन क्रिकेट कौन्सिल असावं, आशियन देशांचं एक वेगळं स्वतःची संघटना असावी आणि म्हणून स्थापना झाली होती एशियन क्रिकेट कौन्सिलची. एशियन क्रिकेट काउन्सिलची स्थापना 1983ला म्हणजे जेव्हा भारताने ज्या वर्षी वर्ल्ड कप जिंकला आणि जेव्हा अपमान वगैरे सर्व नाट्य घडलं त्याच वर्षी लगेच एशियन क्रिकेट काउन्सिलची स्थापना करण्यात आली. उद्दिष्ट हे होतं की आशियन देशातील क्रिकेटचं स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट, आर्थिक सहाय्य, युवकांसाठी क्रिकेट स्पर्धा किंवा ज्या रिजनल लेवलला टुर्नामेंट्स आहेत त्या आयोजित कराव्या हे त्याच्या मागचा उद्देश होतं. सुरुवातीला भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका हे प्रमुख सदस्य देश होते. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ यांच्यासारख्या सुद्धा संघांचा समावेश झाला जे आत्ताच्या आशियन क्रिकेट काउन्सिलची जी आशिया कप झाला त्याच्यामध्ये खेळले तुम्ही बघितलं असेल. त्याशिवाय असोसिएट मेंबर सुद्धा आहेत काही, ते म्हणजे नेपाळ, ओमान, UAE यांना सुद्धा यंदाच्या आशिया चषकामध्ये खेळण्याची संधी एशियन क्रिकेट काउन्सिलकडनं दिली गेली. हे सर्व देश सहभागी झाले होते आणि ACC हीच आशिया कपची प्रमुख गव्हर्निंग बॉडी आहे ज्यांच्याकडनं एशियन क्रिकेट आणि या सर्व गोष्टी हाताळल्या जातात. आता एशियन क्रिकेट काउन्सिलकडनं पहिला आशिया चषक कधी खेळवला गेला तर 1984 साली म्हणजे स्थापना झाल्याच्या लगेच पुढच्या वर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये UAE मध्ये हा खेळवला गेला होता. तेव्हाचे सहभागी संघ कोण होते? भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका हे 3 देश पहिल्या आशिया चषकात खेळले होते फक्त. आणि भारताने या दोघांवरती म्हणजे पाकिस्तान आणि श्रीलंका या दोघांविरुद्धचे सामने जिंकून पहिलं विजेतेपद भारताने पटकावलं. पहिला आशिया चषक सुद्धा भारताने जिंकलेला होता आणि भारतीय क्रिकेटसाठी पहिली ही मल्टीनॅशनल टुर्नामेंटचा विजय होता. म्हणजे वर्ल्ड कप जिंकल्याच्या लगेच नंतर एक मल्टीनॅशनल टुर्नामेंट जी झाली ती लगेच भारताने पहिली जिंकली होती. आणि त्याच्यानंतर 1987च्या वर्ल्ड कपमध्ये सुद्धा सेमीफायनल जी झाली तिथपर्यंत भारत पोहोचलेला होता. अगदी भारताचा प्रवास जो होता क्रिकेटचा तो चांगला एक सोनेरी क्षण, ते तेव्हापासून सोनेरी दिवस भारतीय क्रिकेटचे सुरू झाले होते 1983च्या वर्ल्ड कप विन नंतर. 1984 ते आजचा 2025 या दरम्यान एकूण 16 आशिया कप स्पर्धा झाल्यात. एकूण 16 आशिया चषक खेळवले गेलेले आहेत स्पर्धा आणि या 16 मधले सर्वात जास्त 8 वेळा भारताने आशिया चषक जिंकलाय, 6 वेळा श्रीलंकेने जिंकलाय आणि पाकिस्तानने फक्त 2 वेळा जिंकलाय. आणि ही आशिया चषक स्पर्धा जी आहे ती फक्त ODI स्वरूपात होत नाही तर 2016 पासून ती T20 स्वरूपात सुद्धा खेळवण्यास सुरुवात झाली. याच्या मागचं कारण असं होतं की अगदी लगेचच्या पुढच्याच वर्षी समजा ICC T20 वर्ल्ड कप येणार असेल, T20चा महत्वाचा जो वर्ल्ड कपची स्पर्धा आहे ती येणार असेल किंवा त्याच वर्षी होणार असेल तर तेव्हा असं ठरवण्यात आलं की आशिया चषक ही त्याच्या तयारीसाठी वेळ मिळावा अशा हिशोबाने आशिया चषक हा जो ODI फॉर्मॅटमध्ये होता तो 2016 पासून T20 फॉर्मॅटमध्ये खेळायला सुरुवात झाली. आणि ही एकमेव अशी जगातली स्पर्धा आहे क्रिकेटची जी T20 आणि ODI या दोन्ही फॉर्मॅटमध्ये खेळवली जाते.
आणि भारत सर्वात यशस्वी संघ आहे. 8 वेळा भारताने हा आशिया चषक जिंकलाय. म्हणजे 16 पैकी 8 वेळा भारताने जिंकलाय आणि 6 वेळा श्रीलंका, तर पाकिस्तान 2 वेळा. आणि भारताच्या गवगवीत यशामुळेच किंग ऑफ एशिया म्हणून भारताने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. बरं, हा आशिया चषक फक्त मेन्स क्रिकेट टीमचं होतं का? तर नाही. मेन्स क्रिकेट सोबत वुमन्स क्रिकेट टीम आणि अंडर 19 क्रिकेट टीमचा सुद्धा वेगळा आशिया चषक खेळवला जातो. त्याच्याबद्दल माहिती जाणून घेऊ, कारण ह्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. हे फॅक्ट्स आपल्याला माहिती असावं म्हणून आपण जाणून घेतोय. वुमन्स एशिया चषक होत असतो 2004 साली पहिल्यांदा श्रीलंका येथे तो खेळवला गेला. तेव्हा भारत आणि श्रीलंका हे दोनच संघ सहभागी झालेले होते आणि त्यांच्यामध्ये एक मालिका खेळवली गेली आणि भारताने ही तेव्हाची मालिका जिंकून महिलांचा पहिला आशिया चषक सुद्धा भारताने जिंकला आणि भारताने तो आपल्या नावावर केला होता आणि भारताने घमघमीत यश तेव्हा मिळालं होतं. सुरुवातीला महिला आशिया चषक ओडिया स्वरूपात होता, पण जसं मेन्स T20च्या प्रकारामध्ये त्याचं रूपांतर करण्यात आलं. त्याच्या आधीच महिलांचं सुद्धा करण्यात आलं होतं T20 स्वरूपात. 2012 पासून जो हा आशिया चषक आहे तो ओडीआयच्या सोबतच T20 फॉर्मॅटमध्ये सुद्धा खेळवला गेला. 2004 ते 2022च्या या काळामध्ये आतापर्यंत एकूण 8 महिला चषक स्पर्धा झालेल्या आहेत, ज्याच्यातले भारताने 7 वेळा चषक जिंकलेला आहे. महिलांमधले जेवढ्या आतापर्यंत 8 स्पर्धा झालेल्या आहेत त्याच्यातल्या 7 वेळा भारताने चषक जिंकला. इतकं घवघवीत यश महिलांच्या आशिया चषक स्पर्धेमध्ये भारताने लागलेलं आहे. फक्त 2018चा जो आशिया चषक होता तेव्हा बांगलादेशने तो 1 विजय मिळवलाय. म्हणजे 7 विजय भारताने मिळवले आहेत आशिया चषकाचे आणि एकदा फक्त आशिया चषक महिलांचा जो आहे तो बांगलादेशने जिंकलाय. याचा अजून उल्लेख झाला होता तो म्हणजे अंडर 19 एशिया कप, जो एशियन क्रिकेट कौन्सिलकडनं खेळला जातो. तो कधीपासून सुरुवात झाला आणि आत्ता नेमकं कोणी जिंकले ते जाणून घेऊया. अंडर 19 एशिया कपची सुरुवात 1989 मध्ये झाली. 1989 मध्ये सुरुवात जरी झालेली असली तरी 1989-90च्या या काळामध्ये पहिली स्पर्धा त्याच्यानंतर थेट 2012 पासून तो आता रेग्युलरली खेळवला जातो. मधल्या काळात तो खेळवला जात नव्हता. 1989ची जी स्पर्धा झाली त्याच्यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश हे 4 संघ सहभागी झाले होते. एशियन क्रिकेट कौन्सिलने स्पर्धा आयोजित केली होती. तेव्हा आयोजन झाल्याच्या नंतर आत्ता 2012 पासून ही स्पर्धा रेग्युलरली खेळवली जाते. या स्पर्धेतून अनेक युवा खेळाडूंनी आपला क्रिकेटचा प्रवास सुरू केला, जे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाच्या संघांसाठी, आपल्या मुख्य संघासाठी खेळत आहेत. त्यांची सुरुवात कुठेतरी अंडर 19 एशिया चषकापासून झालेली होती. आतापर्यंत भारताने हे त्यातलं 8 वेळा विजेतेपद जिंकलेलं आहे. या अंडर 19 एशिया कप मध्ये सुद्धा भारताचं घवघवीत यश तुम्ही आपण पाहू शकता. 8 वेळा भारताने जिंकलाय, 2 वेळा पाकिस्तानने जिंकलाय आणि 1 वेळा श्रीलंकेने जिंकलाय. असं भारताने यश या आशिया चषकामध्ये अंडर 19 एशिया चषकामध्ये सुद्धा मिळवलेलं आहे. आपण बघू शकतो. प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आशिया चषकावरती विचारले गेले होते ते जाणून घेऊ आपण. काय तर द इंडियन वुमन्स क्रिकेट टीम वॉन एशिया कप बाय बीटिंग पाकिस्तान, हु वॉज ऍडजस्टेड ॲज द प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. म्हणजे त्या एशिया चषकामध्ये 2017 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. त्या एशिया चषकाच्या महिलांच्या एशिया चषकामध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोणाला मिळालेला असा बारीक प्रश्न विचारला गेलेला आहे. हु अमंग द फॉलोइंग वॉज इलेक्टेड ॲज प्रेसिडेंट ऑफ एशियन क्रिकेट कौन्सिल. म्हणजे एशियन क्रिकेट कौन्सिलचं प्रेसिडेंट आता कोण निवडलं गेलं असा प्रश्न विचारला गेला होता 2022 साली. जर आत्ता पुन्हा अशाच प्रकारचा प्रश्न विचारला गेला तर मगापासून मी उल्लेख केला एशियन क्रिकेट कौन्सिलचा आत्ताचा अध्यक्ष कोण आहे? मोहसिन नक्वी, जो कोण आहे पीसीबीचा सुद्धा चेअरमन आहे, पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचा. त्यासोबतच पाकिस्तानी सरकारचा इंटरनल मिनिस्टर सुद्धा आहे, म्हणजे ज्याला आपण गृहमंत्री म्हणू शकतो. मोहसिन नक्वी हे नाव लक्षात ठेवा प्रश्न विचारला गेला तर. इंडिया वॉन द अंडर 19 एशिया कप क्रिकेट 2021 बाय डिफिटिंग हूम. म्हणजे कोणाला हरवून 2021चा आशिया चषक जिंकला असा प्रश्न विचारला गेला. ह्याचं उत्तर श्रीलंका होतं. 2021ला भारताने जिंकला होता अंडर 19चा जो आशिया चषक होता तो. 2023 एशिया कप क्रिकेट टुर्नामेंट ओडीआय एडिशन विल बी ऑर्गनाइज्ड बाय व्हिच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज. म्हणजे 2023चा आशिया चषक कोणत्या देशामध्ये खेळवला जाणार आहे असा प्रश्न विचारला गेला होता तेव्हा. विच कंट्री रिसेंटली वॉन द एशियन क्रिकेट कौन्सिल अंडर 19 एशिया कप टायटल. म्हणजे सध्या नुकतीच झालेली एशियन क्रिकेट कौन्सिलचा अंडर 19 एशिया कप कोणत्या संघाने जिंकला असा प्रश्न विचारला गेला, तेव्हाचं उत्तर होतं भारत. असे प्रश्न वारंवार विचारले जातात. त्यामुळे एशिया कप या सर्व गोष्टींवरती आपला अभ्यास बारकाईने असणं गरजेचं आणि अत्यंत महत्वाचं आहे. जीकेच्या सेक्शनमध्ये हे प्रश्न वारंवार विचारले जात असतात. हा आहे आपला सेलिब्रेशनचा फोटो, ज्याच्यामध्ये भारताने चषक जिंकला. आशिया कपवर आपलं नाव कोरलं, परंतु आशिया कप आपल्याला मिळाला नाही. मागच्या काही काळात तुम्ही बघितलं असेल, ज्याचा मी उल्लेख अगदी व्हिडिओच्या सुरुवातीला केला होता, तो म्हणजे अपराजित भारतीय संघ. अपराजितपणे भारत जिंकतोय. एकही सामना न हरता भारताने मागच्या T20 वर्ल्ड कप, त्याच्यानंतरची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आत्ताचा आशिया चषक जिंकलाय. आणि त्याच्या अगदी आधी जो क्रिकेट वर्ल्ड कप झाला होता, हे आपण ट्रॉफी आपण बघू शकता. क्रिकेट वर्ल्ड कप, ICCचा क्रिकेट वर्ल्ड कप 2023चा जो झाला होता
तेव्हा सुद्धा भारताने अशी आपली अपराजितपणाची मालिका कायम ठेवली होती. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 सामने सलग जिंकत फक्त फायनलला जाऊन भारत थोडक्यासाठी हरला होता ऑस्ट्रेलिया विरुद्ध. तेव्हा भारताला हार पत्करावी लागली होती आणि त्याची रुखरुख कायम फॅन्सच्या मनात आहे. पण त्याच्यानंतर लगोलग झालेला जो T20 वर्ल्ड कप होता, जो अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवला गेला, ICC T20 वर्ल्ड कप, त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 सामने जिंकत भारताने आपला विजय मिळवला होता. इकडे 12 पैकी 11 सामने जिंकू शकला. फायनलला भारत जाऊन हरलेला होता. त्याच्यानंतर झालेली ही ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जी पाकिस्तानमध्ये खेळवली गेली, बघितलं असेल तुम्ही, आत्ताच नुकतीच ही झाली होती या वर्षाच्या सुरुवातीला. तेव्हा सुद्धा सलग 5 सामने जिंकत भारताने ही चॅम्पियन्स ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलं होतं. आणि जो आता आशिया चषक झाला, तेव्हा सुद्धा सलग 7 सामने जिंकत भारताने आशिया चषकावर आपलं नाव कोरलं. म्हणजे जवळजवळ मागच्या मल्टीनॅशनल टुर्नामेंटमध्ये जेवढ्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सलग 20 सामने जिंकण्याचा एक अद्वितीय रेकॉर्ड सध्या भारताच्या नावावरती आहे. प्रश्न विचारला गेला तर हे माहिती असावं म्हणून हा फॅक्ट मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगतोय. हे सलग 20 सामने जिंकलेले आहेत. त्याशिवाय जर आपण हे सामने जर पकडले तर मागच्या 32 मधले 31 सामने भारताने जिंकलेले आहेत, तसंच आपण फॅक्ट आपण सांगू शकतो. अपराजितपणे भारत जिंकला होता. त्याच्यानंतर T20 वर्ल्ड कप जिंकला, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि आताचा एशियन क्रिकेटचा एशिया कप सुद्धा आपण जिंकला. फक्त T20 वर्ल्ड कपच्या आधी जो खेळवला गेला क्रिकेट वर्ल्ड कप 2023 तो कुठेतरी जिंकू शकलो नाही. याची कुठेतरी सल ही क्रिकेट फॅनच्या मनात कायम आहे. म्हणजे जेव्हा आपण 2007ला T20 वर्ल्ड कप जिंकला तेव्हा सुद्धा एक मॅचमध्ये हरलेलो होतो. त्यानंतर 2011चा क्रिकेट वर्ल्ड कप जो झाला, महत्वाचा क्रिकेट वर्ल्ड कप, T20 नाही म्हणत आहे, महत्वाचा, तेव्हा 2011च्या वर्ल्ड कपमध्ये सुद्धा आपण एक मॅच हरलो होतो आणि एक मॅच टाय झाली होती. त्यामुळे तेव्हा पण आपण अपराजितपणे तो जिंकलेला नव्हता. फक्त 2013ची जी चॅम्पियन्स ट्रॉफी झाली तेव्हा भारत असं होतं, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जेवढे सामने झाले तेवढे सामने भारत सलग जिंकत तेव्हाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारतावर नाव कोरलेलं होतं. पण त्याच्यानंतर 2013च्या नंतर जेवढ्या टुर्नामेंट आता 2024 पर्यंत झाल्या तेवढ्या सर्व टुर्नामेंटमध्ये भारत कधी ग्रुप स्टेजमध्ये हरला, तर कधी फायनलमध्ये हरला, तर कधी सेमीफायनलमध्ये हरला, असं चित्र चालू होतं. आणि कुठेतरी क्रिकेट फॅन्समध्ये एक नाराजी किंवा एक निराशा आलेली होती. पण 2023चा क्रिकेट वर्ल्ड कप कॅम्पेन अगदी मोठ्या दिमाखात सुरू झाला आणि इतके सलग सामने जिंकत भारत फायनलपर्यंत पोहोचला होता. पण फायनलला जाऊन थोडक्यासाठी हरला. त्याची सल कायम राहिली. पण त्या एक फायनल हरलेल्याचं दुःख भारताने केवढं मोठं होतं की त्याच्यानंतर जेवढ्या टुर्नामेंट झाल्या तेवढ्या भारताने निर्विवादपणे वर्चस्व गाजवून भारताने त्या जिंकल्या. फक्त या 2023चा वर्ल्ड कप हरल्याचं दुःख फॅन्सच्या मनात आणि इतर सर्वांच्याच मनात कायम राहील की 2023चा वर्ल्ड कप आपण जिंकू शकलो नाही. पण आपला जो दिमागात प्रवास सुरू आहे 2024 आणि आताचा 25, आणि बघता बघता आता हा ऑक्टोबर महिना चालू आहे, 2 वर्ष झाली. आता पुढच्या 2 वर्षांनी 2027चा क्रिकेट वर्ल्ड कप येईल. तेव्हा कदाचित भारत जिंकेल. तेव्हा रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळत असेल, तो वर्ल्ड कप आपण जिंकू अशी आशा सर्वच क्रिकेट फॅन्सला आहे. तुम्हाला सुद्धा आहे, मला सुद्धा आहे. त्यामुळे जाता जाता या क्रिकेट वर्ल्ड कपच्या संदर्भात 2023चा तर आपण अगदी फायनलला जाऊन हरलो म्हणा, पण 2027चा आपण जिंकू याच आशेवरती फक्त एक काही ओळी ज्या सुचत आहेत त्या मी तुम्हाला सांगायला आवडतील की दिल की अलमारी में सब रत्न सजाए पड़े हैं, फिर भी एक खाली कोना नजर आता है बड़ा. दिल की अलमारी में सब रत्न सजाए पड़े हैं, फिर भी एक खाली कोना नजर आता है बड़ा. मंजिलों के करीब आकर भी बस एक कदम रह गया, जैसे किसी सुंदर किताब का आखिरी पन्ना कहीं अटक गया. थकान से भरी राहों में उम्मीद का दिया जलता रहे, आने वाली सुबह शायद वही मुकम्मल तस्वीर दे जाएगी. आज की कमी कल की जीत का सोना बनाएगी. आज की तस्वीर कल की जीत का सोना बनाएगी. धन्यवाद.